हॅलो अँड वेलकम टू दिस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण आयसोबोरिक प्रोसेस काय असते अँड अदर प्रोसेस जेवढ्या कुठल्याही आज आपल्याकडे असतील त्या सगळ्या आज आपण कंप्लीट करून घेऊ, कारण याच्या आधी आपण ऑलरेडी 2 प्रोसेसेसला कंप्लीट केलेलं आहे. ठीक आहे. आय होप तुम्ही ते लेक्चर बघितलं असेल. ठीक आहे, हे पण बघा. आणि तुमचा 25% जो सिलेबस रिड्यूस झालेला आहे. ठीक आहे, सगळ्यांना माहिती असेल, सगळ्यांना माहिती पडलं आहे की तुमचा 25% सिलेबस रिड्यूस झालेला आहे. ठीक आहे. ठीक आहे, चांगल्याच हे पण चांगलं आहे की तुमचा 25% सिलेबस रिड्यूस झाला. आणि जो सिलेबस रिड्यूस झालेला आहे तो ऑलरेडी मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करून दिलेला आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, जेवढा कुठलाही सिलेबस तुमचा रिड्यूस झाला त्याची PDF मी टेलिग्रामवर टाकलेली आहे. म्हणजे तुम्हाला कधीही वाटलं तर तिथून PDF डाउनलोड करून तुम्ही काय करू शकतात, जो सिलेबस रिड्यूस झालेला आहे तो तिथून तुम्ही पुस्तकावरती टिक करू शकतात की कुठला टॉपिक आपल्याकडे नाही आहे. ठीक आहे. जर ॲज पर डिलेटेड सिलेबस आपण जर बघितलं तर आजचं आपलं थर्मोडायनॅमिक्स चॅप्टरसाठी हे शेवटचं लेक्चर असेल. जर तुम्हाला वाटलं की सर पुढचे टॉपिक्स पण कवर करून घ्या, तर आपण पुढचे टॉपिक्स पण कवर करू. आपण हे चॅप्टरला इथे स्टॉप करणार नाही आहोत. ठीक आहे. तर मग बघा, सगळ्यात पहिले आपल्याला येते आयसोबोरिक प्रोसेस. पण त्याच्या आधी माझी रिक्वेस्ट आहे, चॅनलला लाईक करा, कारण एक लाईकने काही फरक पडत नाही. ठीक आहे. सहज आपण कुठलाही कॉमेडी व्हिडिओ बघून त्याला लाईक करून देतो. ठीक आहे. आपलं तर कॉमेडी व्हिडिओ पण नाही आहे. ठीक आहे. आपलं विद्यार्थ्यांसाठी एक मदत आहे, हेल्प आहे. शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत प्रत्येकापर्यंत पाठवा, ज्याला मदत होईल, जेवढी मदत होईल तेवढी. ठीक आहे. सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका, कारण हे सगळं कशासाठी, जर तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओची खरंच हेल्प होत असेल. ठीक आहे. जर तुम्हाला खरंच हेल्प होत असेल, तुम्हाला खूप मदत होत असेल, जास्त नाही थोडीफार का होईना. ठीक आहे, 10% का होईना मदत जरी होत असेल तरी पण मी तुम्हाला सांगतो की प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल. व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. आता इथे बघा की आयसोबोरिक प्रोसेस नेमकी काय आहे. ठीक आहे. तर इट इज अ कॉन्स्टंट प्रोसेस म्हटलं आता. इथे प्रेशर जो असतो तो कॉन्स्टंट असतो. ठीक आहे. आयसोबोरिक प्रोसेसमध्ये काय असतो, प्रेशर कॉन्स्टंट असतो. दॅट इज द प्रोसेसमध्ये बघा, जेव्हा तुम्ही वॉटर बॉईल करतात ओपन ॲटमॉस्फिअरमध्ये. ठीक आहे ना, जेव्हा आपण ओपन ॲटमॉस्फिअरमध्ये वॉटरला बॉईल करतो त्यावेळेस काय असतं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॉन्स्टंट असतं की नाही, बरोबर. म्हणून इट इज अ कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस, बॉइलिंग वॉटर ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. ठीक आहे ना, जेव्हा आपण पाण्याला बॉईल करतो त्यावेळेस काय असतं, प्रेशर कॉन्स्टंट असतं, नॉर्मली ॲट द ॲटमॉस्फेरिक प्रेशरलाच. ठीक आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज एन आयसोबोरिक प्रोसेस. दुसरं काहीच लक्षात ठेवायचं नाही. आयसोबोरिक प्रोसेस म्हणजे जिथे प्रेशर कॉन्स्टंट असतो ती आयसोबोरिक प्रोसेस आहे. ठीक आहे. फॉर ॲन आयसोबोरिक प्रोसेससाठी नन ऑफ द क्वांटिटी, म्हणजे बघा इथे चेंज इन इंटरनल एनर्जी यू असते आपली, हीट असते आपली क्यू, आणि वर्क डन. ठीक आहे. नन ऑफ देम. ठीक आहे. नन ऑफ द इंटरनल एनर्जी, हीट अँड वर्क इज झिरो. म्हणजे बघा यू पण झिरो, चेंज इन इंटरनल एनर्जी झिरो नसेल, हीट झिरो नसेल, आणि वर्क डन पण झिरो नसेल, तिघं केसेसमध्ये. ठीक आहे. तर जर आपण PV डायग्राम बघितली तर इथे दिसते आपली प्रेशर लाईन आहे, ही व्हॉल्यूमची लाईन आहे. इथे आपलं प्रेशर काय कॉन्स्टंट आहे, म्हणजे इनिशियल प्रेशर जे होतं तेच फायनल प्रेशर पण असेल. ठीक आहे. इनिशियल अँड फायनल प्रेशर बोथ आर सेम, म्हणजे PI इज इक्वल्स टू PF आहे आपला इथे. काय, इनिशियल प्रेशर अँड फायनल प्रेशर विल बी सेम, म्हणजे याचा अर्थ प्रेशर कॉन्स्टंट आहे बट व्हॉल्यूम विल बी चेंजेस. ठीक आहे. व्हॉल्यूम काय होतं, चेंज इन व्हॉल्यूम, V आपला चेंज होतो आहे, बरोबर. तर व्हॉल्यूम चेंज होतं याचा अर्थ, जर आपण थर्मोडायनॅमिक प्रोसेस बघितली आयसोबोरिक प्रोसेसमध्ये. ठीक आहे. सो डेल्टा P जो आहे आपला, ठीक आहे, डेल्टा P इथे तर झिरो आहे, प्रेशर झिरो आहे, म्हणजे जे इनिशियल प्रेशर आहे तेच फायनल प्रेशर असेल आपल्या याच्यामध्ये. ठीक आहे. मग आपण कन्सिडर करू अन आयडियल गॅस अंडरगोईंग व्हॉल्यूम एक्सपान्शन आहे. म्हणजे काय होतं आहे, प्रोसेस जी होते आपली त्याच्यामध्ये जो व्हॉल्यूम आहे, ठीक आहे, व्हॉल्यूम काय होतं इथे चेंज होतं आहे, VI चा VF होतो. इनिशियल व्हॉल्यूम अँड फायनल व्हॉल्यूम विल बी डिफरंट. ठीक आहे. सो ॲट अ कॉन्स्टंट प्रेशरच्या वेळेस, म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट ठेवला आणि व्हॉल्यूम चेंज केला. ठीक आहे. ॲट दिस प्रोसेस इफ वी हॅव दिस, जर आपण PV डायग्राम बघितले तर ह्या PV डायग्रामला नथिंग बट आपण आयसो बार पण म्हणतो. काय म्हणतो, आयसो बार. इथे बघा आपला व्हॉल्यूम चेंज होतोय. काय चेंज होतोय, व्हॉल्यूम. म्हणजे VI चा जो V आहे म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम अँड इनिशियल टेम्परेचर. ठीक आहे. व्हॉल्यूम अँड टेम्परेचर ऑफ द इनिशियल स्टेट, म्हणजे इनिशियल स्टेटमध्ये जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमचा व्हॉल्यूम VI असेल आणि टेम्परेचर काय आहे, TI. अँड फायनली वी हॅव टेम्परेचर अँड व्हॉल्यूम VF अँड TF. ठीक आहे. द वर्क डन जे आहे एक्सपान्शन इज गोईंग ऑन, याच्यामध्ये जे वर्क डन होत आहे, आता आपण जे म्हटलं ना सुरुवातीला की चेंज इन इंटरनल एनर्जी, हीट अँड वर्क झिरो नाही आहे, म्हणून इथे जे आपलं वर्क डन होत आहे. ठीक आहे. दिस वर्क डन विल बी, दॅट इज वॉट, वर्क डन इज इक्वल्स टू प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम. प्रेशर कॉन्स्टंट ठेवला, प्रेशर काय ठेवला, कॉन्स्टंट,
आणि आपल्याला माहिती पी व्ही इज इक्वल्स टू असतो आपला पी व्ही इज इक्वल्स टू असतो NRT. काय असतो NRT. आणि इथे टेम्परेचर चेंज होतोय, व्हॉल्यूम पण चेंज होतोय, ठीक आहे ना. टेम्परेचर अँड व्हॉल्यूम, हा चेंज इन व्हॉल्यूम आपला VF मायनस VI. आणि RT मधला टेम्परेचर चेंज इन टेम्परेचर म्हणजे NR इंटू डेल्टा टी आपल्याकडे असेल. सो दॅट इज व्हॉट वर्क डन इज इक्वल टू RT NRT TF मायनस TI. ठीक आहे. व्हॉट इज दॅट TF मायनस TI. याला इक्वेशन 1 आपण देऊन देऊ. परत वर्क डन 0 नाहीये म्हणून आपलं वर्क डन किती आलं NR इज इक्वल टू TF मायनस TI और P इज इक्वल टू VF मायनस VI. एवढं वर्क डन येईल आयसोबोरिक मध्ये. तसंच द चेंज इन इंटरनल एनर्जी जी आहे सिस्टीम मध्ये, ठीक आहे, हे सिस्टीमची इंटरनल एनर्जी चेंज होते, दॅट इज डेल्टा यू इज इक्वल टू, ठीक आहे, आपली एन इंटू सी व्ही इंटू डेल्टा टी. ठीक आहे. सी व्ही म्हणजे हा स्पेसिफिक हीट आहे. ठीक आहे. काय स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. बरोबर. लक्षात ठेवा सी व्ही जर लिहिला आहे तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. स्पेसिफिक हीट ॲट व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ठीक आहे. म्हणजे जी चेंज इन इंटरनल एनर्जी आपली यू आहे इज इक्वल टू एन इंटू सी व्ही इंटू डेल्टा टी आपल्याकडे आहे. आणि डेल्टा टी म्हणजे टी एफ मायनस टी आहे. ठीक आहे. तर ही आहे आपली इंटरनल एनर्जी म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी वर्क डन. ठीक आहे. राहिली गोष्ट हीटची. हीट काय असते आपली क्यू अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस वर्क डन असतं. बरोबर ना. डेल्टा यू प्लस वर्क डन हे आपलं तर इक्वेशन आहे, आपण याच्या आधी बघितलेलं आहे. ठीक आहे. तर मग याच्यामध्ये बघा हा आपल्याला माहिती आहे, हा आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. डेल्टा यू काय होता आपला एन सी व्ही इंटू टी एफ मायनस टी आय आणि डब्ल्यू काय होता दॅट इज एन आर इंटू टी एफ मायनस टी आय होता. दोघांमध्ये कॉमन बघा एन कॉमन आहे, टी एफ टी आय कॉमन आहे. बरोबर. टी एफ टी आय कॉमन आहे. राहिला काय फक्त दॅट इज वॉट सी व्ही. ठीक आहे. आणि राहिला आर. तर सी व्ही प्लस आर जो आहे तुमचा त्याला म्हटलं तर सी पी. ठीक आहे. काय म्हटलं तर सी पी म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ठीक आहे. काय असतो हा स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे क्यू इज इक्वल टू एन सी व्ही एन आर इंटू टी एफ मायनस टी आय. पहिले कॉमन काढला म्हणजे एन बी कॉमनच येऊन जाईल याच्यामध्ये. तर एन आणि टी एफ मायनस टी आय कॉमन काढला तर राहिला हा जो आहे ना सी व्ही प्लस आर हा तुमचा असतो स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. ठीक आहे. सो फ्रॉम इक्वेशन 3 हे जे इक्वेशन येतं ना आपल्याकडे, ठीक आहे, हीटचं जे इक्वेशन आहे क्यूचं. ठीक आहे. सो दिस इज इक्वेशन टेल्स दॅट इक्वेशन आपल्याला काय सांगतं टेल्स दॅट द टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम चेंजेस. ठीक आहे. टेम्परेचर काय होतं सिस्टीमचं चेंज होतोय इन अन आयसोबोरिक प्रोसेसमध्ये. ठीक आहे. तर आयसोबोरिक प्रोसेसमध्ये जे आपलं टेम्परेचर आहे, ठीक आहे, सिस्टीमचं काय होतं मग चेंज होतं. सो इट्स इंटरनल एनर्जी काय होते मग ऑल्सो चेंजेस. जर टेम्परेचर चेंज झालं तर याचा अर्थ काय होणार आहे इंटरनल एनर्जी ऑल्सो चेंजेस. कुठे आयसोबोरिक प्रोसेसमध्ये. तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. इथे डेल्टा यू क्यू डब्ल्यू हे झिरो नसतो. ठीक आहे. प्रेशर कॉन्स्टंट असतो. प्रेशर काय असतो कॉन्स्टंट असतो. अँड वर्क डन बघा वर्क डनचा फॉर्म्युला एन आर इज इक्वल टू टी एफ मायनस टी आय. डेल्टा यू असतो एन सी व्ही. ठीक आहे. टी एफ मायनस टी आय असतो. अँड अगेन दॅट क्यू असतो तुमचा दॅट इज वॉट क्यू इज इक्वल टू दॅट इज एन सी पी टी एफ मायनस टी आय असतो. तिघांच्या व्हॅल्यू आपल्याला इथे भेटल्या. ठीक आहे. तर आपण आता बघू दॅट इज अन व्हॉट इज अन आयसोकोरिक प्रोसेस काय असते. ठीक आहे. आयसोकोरिक प्रोसेस. ठीक आहे. इन आयसोकोरिक प्रोसेस बघा की इथे व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतो. आता काय असतो इथे व्हॉल्यूम कॉन्स्टंट. पहिल्या सिस्टीम मध्ये काय होतं बघा इथे आयसोबोरिक मध्ये. ठीक आहे. आयसोबोरिक प्रोसेस मध्ये प्रेशर कॉन्स्टंट होता. ठीक आहे. प्रेशर काय होता कॉन्स्टंट म्हणजे चेंज इन प्रेशर कॉन्स्टंट होता. इथे इन आयसोकोरिक प्रोसेस जी आहे आपली आयसोकोरिक प्रोसेस मध्ये चेंज इन व्हॉल्यूम काय असतो आपला कॉन्स्टंट असतो. तर इट इज आता व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर बघा अ सिस्टीम डज नॉट वर्क. ठीक आहे ना. सिस्टीम डज नॉट वर्क ऑन इट. ठीक आहे ना. म्हणजे सिस्टीम वरती कुठलाही वर्क होणार नाही. अ सिस्टीम डज नॉट वर्क ऑन इट इन्व्हायरमेंट ड्युरिंग अन आयसोकोरिक प्रोसेस. ठीक आहे. ज्या वेळेस आयसोकोरिक प्रोसेस होते त्यावेळेस तुमचा जो वर्क डन असतो तो काय झिरो आहे. कारण व्हॉल्यूम काय त्याचा चेंज इन व्हॉल्यूमच झिरो असेल. लक्षात ठेवा जर व्हॉल्यूमच चेंज होत नाही तर वर्क डन होईल का नाही ना. मग बघा की आयसोकोरिक प्रोसेसमध्ये चेंज इन व्हॉल्यूम झिरो असतो. बिकॉज जर चेंज इन व्हॉल्यूम झिरो असेल तर वर्क डन काय होऊन जाईल झिरो होऊन जाईल. अँड देन बघा डब्ल्यू तुमचा झिरो आहे तर क्यू कसा होईल बघा क्यू इज इक्वल टू डब्ल्यू सॉरी डेल्टा यू प्लस डब्ल्यू तसं लिहिलं तरी पण चालतं. इथला हा झिरो आहे तर काय होऊन जाईल क्यू इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी होऊन जाईल. बरोबर ना. काय होईल चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे क्यू डेल्टा यू इज इक्वल टू काय होऊन जाईल क्यू होऊन जाईल. म्हणून नो वर्क डन ड्यू टू द कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर कॉन्स्टंट व्हॉल्यूममुळे काय होतं जी आपली सिस्टीम आहे ती वर्क करत नाही. म्हणून बघा इथे जी दिसते तुम्हाला प्रेशर चेंज होतोय ए टू बी पासूनचा. बरोबर. इनिशियल टू फायनल जातोय पण जी व्हॉल्यूम आहे तो कॉन्स्टंट आहे. हा कॉन्स्टंट व्हॉल्यूमची लाईन आहे. सरळ लाईन काय दाखवते उभी लाईन
ही कॉन्स्टंट व्हॉल्यूमची दाखवते. आडवी लाईन काय दाखवते, कॉन्स्टंट प्रेशरला इंडिकेट करते. बरोबर. तर दोघांपैकी एकामध्ये आयसोकोरिक मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, आयसोबोरिक मध्ये आपलं प्रेशर कॉन्स्टंट असतं. बरोबर. मग बघा की याची जी इंटरनल एनर्जी म्हणजे दिस मीन्स दॅट ऑल द एनर्जी, ठीक आहे ना, जी एनर्जी आहे, तर याचा अर्थ काय की व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे ना, तर इंटरनल चेंज इन इंटरनल एनर्जी काय तुमची हीट आहे. तर ह्यामुळे काय होतं आहे की दिस मीन्स दॅट ऑल द एनर्जी, ठीक आहे, जी सगळी काही एनर्जी आहे इन द ॲडेड इन द फॉर्म ऑफ हीट, कुठल्या फॉर्ममध्ये ॲड होते, हीटच्या फॉर्ममध्ये एनर्जी ॲड होते. ठीक आहे. रिमेन्स इन द सिस्टीम, कुठे, सिस्टीममध्ये. ठीक आहे. तर अँड इन्क्रीज इंटरनल एनर्जी, ह्यामुळे काय होतं आहे एनर्जीला इंटरनल एनर्जी जी आहे, ठीक आहे, इंटरनल एनर्जी काय होते, इन्क्रीज होते. बरोबर. सो बिकॉज ऑफ ऑल दिस, ठीक आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंटमुळे हीट जी आहे, चेंज इन इंटरनल एनर्जी इक्वल्स टू द हीट, बरोबर, रिमेन्स इन अ सिस्टीम, ठीक आहे, कुठे राहते, सिस्टीममध्ये राहते. अँड विच कॅन बी इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी, ठीक आहे, कशाला इन्क्रीज करते, इंटरनल एनर्जीला इन्क्रीज करते. सो दॅट आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय मग, क्यू इज इक्वल्स टू, ठीक आहे, डेल्टा यू प्लस डब्ल्यू आहे. इथे वर्क डन तर तुमचा 0 आहे, म्हणजे काय राहिला, यू राहिला. बरोबर आहे. हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपल्याला दाखवतो. देन यू काय मग आता, ठीक आहे ना, दॅट इज द चेंज इन इंटरनल एनर्जी, कारण आपल्याकडे इंटरनल एनर्जी येते, ते चेंज इन इंटरनल एनर्जी कशी आहे की दॅट इज एन. ठीक आहे. हा स्पेसिफिक व्हॉल्यूम ॲट स्पेसिफिक व्हॉल्यूम स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे, सी व्ही आपला. ठीक आहे. हा सी व्ही. आणि ही काय, चेंज इन हीट, ठीक आहे, टेम्परेचर चेंज होतं आहे. ठीक आहे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. चेंज इन हीट. सो द वर्क डन काय होऊन जाईल तुमचं, वर्क डन तर आपलं 0 आहे. बरोबर आहे. वर्क डन काय 0, कारण हा जो आहे आपला व्हॉल्यूमच कॉन्स्टंट आहे. जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर वर्क डन काय होऊन जाईल तुमचं, 0 होऊन जाईल. सो दॅट द हीट एक्सचेंज is given by the first law of thermodynamics, that could be Q is equals to डेल्टा यू तर आपल्याला माहिती आहे, एन इज इक्वल्स टू सी व्ही इंटू डेल्टा टी आपल्याकडे होऊन जाईल. ठीक आहे. पाचवी प्रोसेस आहे आपली ॲडियाबॅटिक प्रोसेस. ठीक आहे. काय, ॲडियाबॅटिक प्रोसेस. याच्या आधी मी ॲडियाबॅटिक प्रोसेसवरती डिस्कशन केलं आहे. त्यावेळेस मी तुम्हाला म्हणालो होतो की सिस्टीम नायदर बी गेन ऑर लॉस इट्स हीट्स. ठीक आहे. सिस्टीम त्याची हीट गेन बी करत नाही, लॉस पण करत नाही. बरोबर. म्हणून आपण ॲडियाबॅटिक प्रोसेसला आपण त्याच पद्धतीने घेऊ शकतो. इट इज अ प्रोसेस ड्युरिंग विच, ठीक आहे, ह्या प्रोसेसच्या वेळेस काय होतं, नो ट्रान्सफर ऑफ हीट. ठीक आहे. हीट ट्रान्सफर होत नाही टू द सिस्टीम, ऑर सिस्टीम हीटला गेन बी करत नाही, सिस्टीम हीटला काय करते, लॉस बी करत नाही. ती जी प्रोसेस असते, ज्या प्रोसेसमध्ये होतं त्याला ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हटलं जातं. ठीक आहे. तर इथे हीट काय मग तुमची, क्यू इज इक्वल्स टू 0 आहे. जर क्यू 0 झाला, क्यू इज इक्वल्स टू तुमचा डेल्टा यू आहे प्लस डब्ल्यू आहे. बरोबर. तर क्यू जर 0 झाला तर इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू आहे. ठीक आहे. डब्ल्यू आहे. तर हा काय होऊन जाईल, प्लसचा साईड चेंज करून मायनस करून घ्या, तर याला मायनस करा, म्हणजे बघा डेल्टा यू इज इक्वल्स टू काय होऊन जाईल, मायनस डब्ल्यू, कारण इथे हीट एक्सचेंजच 0 आहे. ठीक आहे. हीट एक्सचेंज काय आहे, 0. सो बाय याला कसं प्रोव्हाइड केलं जातं की एक इन्सुलेटर टाकून देतात. आपली जी प्रोसेस असते ना, डायरेक्ट इन्सुलेटर असतं. सिस्टीम आणि सराउंडिंगच्यामध्ये हीट एक्सचेंज व्हायला नको, जी हीट आहे ती सिस्टीममध्येच राहायला पाहिजे. बरोबर. सो दॅट इज क्यू 0 आहे, म्हणून आपण काय लिहितो, क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू जो आहे त्याच्यामधला हा जर क्यू 0 झाला तर डेल्टा यू प्लस डब्ल्यू आपल्याला माहिती आहे, हा डब्ल्यू प्लसचा मायनस करून देऊ आपण. सो डेल्टा यू इज इक्वल्स टू काय होऊन जाईल, मायनस डब्ल्यू होऊन जाईल. दिसतोय हा इथे. ठीक आहे. हेअर इज दॅट. पण ही सिस्टीममध्ये याच्यामध्ये 2 केस आहेत. एक, वेन द सिस्टीम एक्सपांड ॲडियाबॅटिकली. ठीक आहे. सिस्टीम काय होते, एक्सपांड होते ॲडियाबॅटिकली, म्हणजे वर्क डन बाय द सिस्टीम. सिस्टीम काय करते, वर्क करते. ठीक आहे. सिस्टीम काय करते, वर्क करते, वर्क डन बाय द सिस्टीम. तर त्या केसमध्ये काय होतं, दॅट इज वर्क असतं पॉझिटिव्ह, देअरफॉर चेंज इन इंटरनल एनर्जी असेल तुमची निगेटिव्ह. ठीक आहे. बरोबर. तर वर्क पॉझिटिव्ह आहे तर चेंज इन इंटरनल एनर्जी बिकम्स अ निगेटिव्ह. दोघं वेगवेगळं असतं, एकमेकांच्या एकदम अपोजिट असते. आणि ज्यावेळेस इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम डिक्रीज होऊन जाते, मग काय होते, कारण इथे निगेटिव्ह दाखवलं गेलं आहे. बरोबर. काय होतं, निगेटिव्ह होतं. तर इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम काय होते, डिक्रीज होते. तसंच जेव्हा सिस्टीमवरती वर्क होतं, वर्क डन ऑन सिस्टीम, त्या केसमध्ये जे वर्क असतं ते निगेटिव्ह आहे, म्हणजे कॉम्प्रेशन केलं जातं, पिस्टन जसं कॉम्प्रेस केलं जातं. ठीक आहे. त्या केसमध्ये तर इथे इंटरनल एनर्जी काय असते, पॉझिटिव्ह असते. अँड बिकॉज ऑफ दिस द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इन्क्रीजेस इन ॲन ॲडियाबॅटिक प्रोसेस. ठीक आहे. ही काय, याच्यामध्ये काय होते, इंटरनल एनर्जी काय होते, सिस्टीमची इन्क्रीज होते. बरोबर. मग ही जी दिसते तुम्हाला, ही जी ॲडियाबॅटिक प्रोसेसची आपली लाईन आहे, हा पी व्ही कर्व आहे याच्यामध्ये. आता इथे काय तुमचा विच इज नथिंग बट, इथे गेन म्हणजे आपला हा क्यू तर 0 दाखवतो आहे. बरोबर. म्हणजे याचा अर्थ प्रेशर आणि व्हॉल्यूम दोघं चेंज होत आहेत आता. ठीक आहे. प्रेशर आणि व्हॉल्यूम काय होतात, दोघं चेंज होत आहेत. तर इथे बघा, जी थर्मोडायनामिक प्रोसेस आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस, या केसमध्ये दॅट इज पी व्ही रेस टू गॅमा.
ठीक आहे. पी व्ही रेस टू गॅमा काय असतो तुमचा कॉन्स्टंट असतो. तर हा पी व्ही रेस टू गॅमा नथिंग बट बघा गॅमा जो आहे याच्यामधला तो असतो तुमचा सी पी अपॉन सी व्ही. ठीक आहे, सी पी अपॉन सी व्ही स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अपॉन स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम नथिंग बट युअर दॅट इज अ गॅमा, दॅट इज नथिंग बट ॲडियाबॅटिक रेशो त्याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला ॲडियाबॅटिक रेशो. जो गॅमा असतो आपला दॅट इज मोनो ॲटॉमिक, डाय ॲटॉमिक अँड पॉली ॲटॉमिकसाठी गॅमाची जी व्हॅल्यू असते ती 5/3, 7/5, 4/3 और 8/6 बरोबर आहे. म्हणजे 5/3 तुमची मोनो ॲटॉमिकसाठी असेल, डाय ॲटॉमिकसाठी 7/5 असेल आणि पॉली ॲटॉमिकसाठी मे बी 4/3 और 8/6 तुम्ही लिहा. ठीक आहे, रिस्पेक्टिवली या व्हॅल्यूज येतात. ठीक आहे, कशाच्या गॅमाच्या व्हॅल्यू. अँड द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम जी आहे ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये ती असेल डेल्टा यू इज इक्वल्स टू सी व्ही इंटू डेल्टा टी. ठीक आहे, तिथे बघा अजून जे वर्क डन आहे याच्यामध्ये ज्या सिस्टीममध्ये वर्क डन होतं आहे ते बघा दॅट इज वर्क इज इक्वल्स टू दॅट इज नथिंग बट वॉल्यूम चेंज होतो आहे आपला. ठीक आहे, इनिशियलपासून फायनलपर्यंत जातो आहे. ठीक आहे, सो वी नो दॅट पी व्ही ना डब्ल्यू इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ व्ही आय व्ही एफ पी इंटू डी व्ही आपण लिहू. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पी व्ही रेस टू जो गॅमा आहे आपण जे सगळ्यात पहिले सुरुवातीला लिहिलं दॅट इज नथिंग बट कॉन्स्टंट आहे. तर मी काम करतो प्रेशर इज इक्वल्स टू कॉन्स्टंट डिवायडेड बाय व्ही रेस टू गामा लिहून देतो. ठीक आहे, व्ही रेस टू गामा. तर हा जो व्ही रेस टू गामा आहे तो आपण पीच्या जागेवरती रिप्लेस करून घेऊ. ठीक आहे, सी अपॉन व्ही रेस टू गामा होऊन जाईल आपल्याकडे. तर हा जर रिप्लेस केला तर बघा हा तर कॉन्स्टंट आहे, चला ठीक आहे, पण इथे दिसतोय का हा व्ही रेस टू गामा. ठीक आहे, व्ही रेस टू गामा आहे ना, तर 1 अपॉन व्ही रेस टू गामा इज इक्वल्स टू आपण लिहू शकतो त्याला व्ही रेस टू मायनस गामा. ठीक आहे, हा इंटिग्रेशनचा रूल आहे किंवा आपण एक बेसिक अल्जेब्रा जेव्हा यूज करतो 1/x हा कसा असतो आपला एक्स रेस टू मायनस एक्स, आपण एक्स रेस टू -1 लिहितो जर असं असेल तर. जर 1/x² असेल तर आपण कसं लिहितो त्याला एक्स रेस टू -2 लिहितो. तसंच हा जो आहे आपला गॅमाचा, ठीक आहे, 1 व्ही रेस टू गामा त्याला आपण लिहिला नथिंग बट व्ही रेस टू मायनस गॅमा आहे. ठीक आहे, त्याचं इंटिग्रेशन कसं येईल बरं, इंटिग्रेशनमध्ये +1 होतो. ठीक आहे, काय होतो +1. इथे बघा व्ही रेस टू मायनस गॅमा +1. ठीक आहे ना, कारण काय होऊन जाईल बघा व्ही रेस टू मायनस गॅमा होईल. ठीक आहे, काय होईल व्ही रेस टू मायनस गॅमा +1 डिवायडेड बाय मायनस गॅमा +1 होऊन जाईल. ठीक आहे, +1. आता इथे +1 नंतर न लिहिता पहिले लिहिला गेला आहे बघा, दिसतो 1 मायनस गॅमा म्हणजे हा +1 आहे, हा तुमचा -1 आहे. तसाच हा दिसतोय रेस टू गॅमा. तर व्ही एफ व्ही आय इनिशियल व्हॉल्यूम, इनिशियल अँड फायनल व्हॉल्यूम. ठीक आहे, व्हॉल्यूम चेंज होतो आहे ना बरोबर. तर मग ह्या केसमध्ये बघा की पहिले अप्पर लिमिट नंतर लोअर लिमिटला पुट केला होता. ठीक आहे, तर चेंज इन व्ही चेंजेस फ्रॉम व्ही आय टू व्ही एफ ना. मग बघा पहिले तर एक काम केलं. ठीक आहे, काय केलं गेलं व्ही रेस टू मायनस गामा. ठीक आहे, प्लस व्ही रेस टू मायनस गॅमा. ठीक आहे ना, म्हणजे आता हा जो आहे 1/f कॉन्स्टंट काढून घेतलं कॉमन बरोबर, कॉमन घेतलं आणि इथून हा जो दिसतोय -1 हा आहे. ठीक आहे ना, म्हणजे कसं लिहिता येईल 1 व्ही रेस टू. ठीक आहे, 1 व्ही रेस टू गॅमा -1 लिहिता येईल ना बरोबर. म्हणजे कसं हा बघा याला नीट बघा दिसतोय हा व्ही रेस टू मायनस गॅमा +1 लिहिला. ठीक आहे, इज इक्वल्स टू याला असं लिहिता येईल 1 ठीक आहे, हा जो मायनस आहे तो प्लस होऊन जाईल आणि हा जो प्लस आहे तो मायनस होऊन जाईल. म्हणजे -1 प्लस गॅमा. ठीक आहे, प्लस गॅमा म्हणजे गॅमा प्लस गॅमा -1. ठीक आहे, काय होऊन जाईल गॅमा -1. तसंच आपण ह्याला लिहिलं बघा इथे दिसतंय हा व्ही एफ रेस टू गॅमा -1. ठीक आहे, देन अगेन व्ही आय रेस टू गॅमा -1. त्या दोघांना पहिले सेपरेट करून लिहिलं गेलं अँड पहिले नंतर अप्पर लिमिट व्ही एफ होतं. काय होतं अप्पर लिमिट व्ही एफ होतं, लोअर लिमिट व्ही आय होतं. तर दोघांना अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करून घेतलं. ठीक आहे, व्हॅल्यू चेंज करून. ठीक आहे, अल्जेब्रिक आपण त्याला फंक्शन यूज करून म्हणजे बेसिकली आपण याला काय केलं टर्म्समध्ये चेंज करून. ठीक आहे, थोडंसं अल्जेब्रा यूज करून आपण त्याला चेंज करून घेतलं. व्ही एफ इज इक्वल्स टू आर गॅमा रेस टू -1 व्ही आय रेस टू गॅमा -1 होऊन जाईल. त्याच्यामध्ये बघा इथं दोघं कॉन्स्टंट आहेत आपले. ठीक आहे, काय आहेत कॉन्स्टंट आहे. सो व्ही आय पी व्ही रेस टू व्ही रेस टू पी आय व्ही आय रेस टू गॅमा. ठीक आहे, पी एफ व्ही एफ रेस टू गॅमा इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. सो हेअर दॅट बघा हा कॉन्स्टंट आहे आपला. ठीक आहे, कॉन्स्टंटच्या जागेवरती हा आपण रिप्लेस करू शकतो पी एफ व्ही एफ रेस टू गामा. ठीक आहे बरोबर, रेस टू गामा आणि हा मायनसचा तुमचा पी आय व्ही आय रेस टू गामाचा व्हॅल्यू. ठीक आहे, देन अपॉन याच्यामध्ये बघा हा कसा होऊन जाईल बघा व्ही खालचा बघा ना हा न्यूमरेटरचा व्ही एफ. ठीक आहे, काय लिहिलेलं आहे व्ही एफ रेस टू गॅमा इंटू मी याला असं लिहितो व्ही रेस टू -1. ठीक आहे, दोघांचा वेगवेगळा. तर ह्याच्यामध्ये एक जो गॅमाचा व्हॅल्यू आहे ना वरची इथे व्ही रेस टू गामा आहे. ठीक आहे, इथे काय व्ही रेस टू गामा आहे, याची व्ही रेस टू गॅमाची व्हॅल्यू आणि व्ही रेस टू गॅमा हा कॅन्सल होऊन जाईल तुमचा. राहतो का
व्ही एफ रेस टू -1चा राहून जातो. ठीक आहे, गॅमाची ही व्हॅल्यू दोघं कॅन्सल होऊन जाईल. इथे गॅमा आहे वरती. ठीक आहे, हे दोघं कॅन्सल होतील. तसंच इथे पण बघा, हा आणि हा दिसतोय, हा पहिला कॅन्सल होऊन जाईल, पण याच्यामध्ये एक राहून जाईल व्ही आय रेस टू -1चा. ठीक आहे, व्ही आय रेस टू -1 अँड देन लास्टली यू कॅन गेट, हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट पण आपण मल्टिप्लाय करून काढून घेतला तर राहतो काय, पी एफ अपॉन व्ही एफ आय अँड पी आय अपॉन व्ही एफ आय. तर राहिली काय गोष्ट बघा, पी एफ आहे ना, तर 1 अपॉन व्ही एफ रेस टू -1 आहे. तर याला कसं लिहिता येईल, पी एफ रेस टू व्ही एफ. ठीक आहे, रेस्ट इंटू व्ही एफ होऊन जाईल, रेस टू नाही व्ही एफ. तर बघा, हा मायनसचा काय झाला, प्लस करून दिला इथे 1. तर तुमच्याकडे व्हॅल्यू काय होऊन जाईल, दॅट इज 1 अपॉन 1 मायनस गॅमा इंटू पी एफ व्ही एफ मायनस पी आय व्ही आय. ठीक आहे, सो हेअर दॅट डब्ल्यू इज इक्वल्स टू एन आर टी आय मायनस टी एफ 1 मायनस गॅमा येऊन जाईल. ठीक आहे, सो दॅट हेअर अगेन वी कॅन राईट इट एट पी एफ मायनस पी आय व्ही आय अपॉन 1 मायनस गॅमा. ठीक आहे, सो दिस इज वॉट अ वर्क डन हेअर. ठीक आहे, हे वर्क डन आहे इथे. सो फ्रॉम दिस आपण काय अंडरस्टँड करू शकतो की वर्क इज डन बाय द गॅस. ठीक आहे, जर गॅसने वर्क डन केलं म्हणजे काय होतं आहे, वेन गॅस इज एक्सपांड, जेव्हा गॅस एक्सपांड होईल त्यावेळेस वर्क काय असेल तुमचं पॉझिटिव्ह असेल. ठीक आहे, ग्रेटर दॅन 0 अँड इनिशियल टेम्परेचर विल बी ग्रेटर दॅन फायनल टेम्परेचर. बरोबर आहे, म्हणजे टेम्परेचर पहिले जास्त होतं नंतर कमी कमी होत चाललं. त्याचा अर्थ काय होतो आहे, दिस मीन्स दॅट द गॅस विल कूल्स डाऊन, गॅस काय होतो आहे, कूल होतो आहे. ठीक आहे, अगेन सेकंड केसमध्ये गॅस जो कॉम्प्रेस्ड होणार आहे. ठीक आहे, वर्क इज डन ऑन द सिस्टीम. ठीक आहे, ऑन द गॅस ॲक्च्युली. ठीक आहे, तर मग इथे काय होईल, जो वर्क आहे तो काय होईल, निगेटिव्ह असेल. आणि ह्या केसमध्ये जो इनिशियल टेम्परेचर आहे तो कमी आहे फायनलपेक्षा, म्हणजे टेम्परेचर वाढत जाईल. दिस मीन दॅट द गॅस विल बी वॉर्म्स अप. काय होतं आहे, गॅस वॉर्मर होत चालला आहे. ठीक आहे, 6 नंबरची प्रोसेस आहे, दॅट इज अ सायक्लिक प्रोसेस. काय म्हटलं आता, सायक्लिक प्रोसेस. आता हे सायक्लिक प्रोसेस नथिंग बट अ थर्मोडायनॅमिक प्रोसेस आहे दॅट रिटर्न्स अ सिस्टीम. ठीक आहे ना, म्हणजे जिथून सुरुवात झाली तिथे परत येऊन जाते. ठीक आहे, सायक्लिक प्रोसेस सिस्टीममध्ये दॅट इज अ थर्मोडायनॅमिक प्रोसेस दॅट रिटर्न्स टू अ सिस्टीम टू इट्स इनिशियल स्टेट इज अ सायक्लिक प्रोसेस. त्याला सायक्लिक प्रोसेस म्हटलं जातं. ठीक आहे, नथिंग बट चेंज इन इंटरनल एनर्जी 0 असतो, त्याचा अर्थ क्यू इज इक्वल्स टू डब्ल्यू याच्यामध्ये पण येऊन जातो आपला. ठीक आहे, आणि फ्री एक्सपान्शन तर ऑलरेडी मी बोललेलो आहे याच्या आधी. बरोबर, दिस एक्सपान्शन इज ॲडियाबॅटिक एक्सपान्शन आहे. देअर इज नो एक्सचेंज ऑफ द हीट बिटवीन द सिस्टीम अँड इन्व्हायरमेंट, म्हणजे डेल्टा क्यू डब्ल्यू इथे पण काय असतो तुम्हाला 0 दिसेल. बरोबर, म्हणजे इथे क्यू इज इक्वल्स टू डब्ल्यू आणि इथे दोघं काय आहेत, क्यू आणि डब्ल्यू दोघं 0 येतात. ठीक आहे, हे तर ऑलरेडी बोललेलं आहे म्हणून जास्त डिस्कशन करत नाही. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.